नमस्कार मित्रांनो, आपलं 7वीचं भूगोलचं पुस्तक संपलं, पण पाठाच्या शेवटी काही महत्त्वाच्या शब्दाची अर्थ दिली आहे ते बघूया. द्वितीयक व्यवसाय बघूया. या व्यवसायातून संकलन किंवा निर्मिती होत नाही, मात्र समाजाला विविध सेवा यातून मिळतात. भांड्यांना कलही लावणे, चाकू कात्रीला धार लावणे, वैद्यकीय सेवा, शिक्षण सेवा अशा सर्व सेवांचा या गटात समावेश होतो. द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय बघूया. प्राथमिक व्यवसायातून मिळवलेल्या किंवा संकलित केलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून नव्या आणि अधिक उपयुक्त वस्तू निर्माण करणारे व्यवसाय. धातू खनिजांपासून शुद्ध धातू मिळवणे, लाकडाचा उपयोग करून फर्निचर बनवणे अशासारख्या सर्व निर्मिती उद्योगांचा या गटात समावेश होतो. समोरची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही, नकाशाबद्दलची आहे. समोर बघूया. नागरी लोकसंख्या म्हणजे काय बघूया. नागरी लोकसंख्या म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या. शहरात राहणारे बहुतांशी लोक द्वितीयक किंवा तृतीय व्यवसायात गुंतलेले असतात. निर्वाणीकरण म्हणजे वनाचा ह्रास किंवा वनाच्छादन नाहीसे होणे. मुख्यतः या स्थितीत मानवाने केलेली बेसुमार वृक्षतोड कारणीभूत ठरते. पंधरवडा म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा किंवा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा 15 दिवसाचा काळ. प्रकाश वर्ष बघूया आपण. फार महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. खगोलामधील अंतरे सांगण्यासाठी वापरण्यात येत असलेले अंतराचे परिमाण. प्रकाश एका वर्षात जेवढे अंतर कापतो त्यास एक प्रकाश वर्ष असे म्हणतात. हे फार महत्त्वाचे आहे. प्रकाश वर्ष म्हणजे काय, तर खगोलामधील अंतर सांगण्यासाठी वापरण्यात येत असलेले अंतराचे परिमाण प्रकाश वर्ष. हे लक्षात राहू दे, महत्त्वाचं आहे. हे अंतर सुमारे 9,46,080 कोटी किलोमीटर इतके आहे. प्राथमिक व्यवसाय बघूया आपण. प्राथमिक व्यवसाय म्हणजे निसर्गाशी थेट संबंधित असणारे व नैसर्गिक साधन संपत्तीवर पूर्णपणे अवलंबून असणारे व्यवसाय. हे लक्षात राहू द्या. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, तर निसर्गाशी थेट संबंधित असणारे व नैसर्गिक साधन संपत्तीवर पूर्णपणे अवलंबून असणारे व्यवसाय. अशा व्यवसायातून नैसर्गिक साधन संपत्तीचे केवळ संकलन केले जाते. या व्यवसायातून कशाचीही निर्मिती होत नसते. शेती, पशुपालन, खाणकाम, वनोत्पादनाचे संकलन प्रत्येक व्यवसायाचा या गटात समावेश होतो. प्लॅन्क्टन म्हणजे काय बघूया, महत्त्वाचं आहे. प्लॅन्क्टन म्हणजे सागरी जलातील तरंगत्या अवस्थेतील किंवा अतिमंद गतीने वाहणारे वनस्पतीज व प्राणी सूक्ष्मजीव. हे माशांचे खाद्य असते. हे लक्षातच राहू द्या. प्लॅन्क्टन म्हणजे काय, तर वनस्पती व प्राणी सूक्ष्मजीव. हे लक्षात राहू द्या. आपण एकदा पुन्हा वाचून घेऊया. प्लॅन्क्टन म्हणजे सागरी जलातील तरंगत्या अवस्थेतील किंवा अतिमंद गतीने वाहणारे वनस्पतीज व प्राणी सूक्ष्मजीव. हे माशांचे खाद्य असते. त्यामुळे ज्या सागरी भागात प्लॅन्क्टन जास्त प्रमाणात असतात तिथे मासेही मोठ्या प्रमाणात आढळतात. बघा, हे लक्षातच राहू द्या, महत्त्वाचं आहे. भरती ओटी म्हणजे महत्त्वाचं, लक्ष द्या. भरती ओटी म्हणजे सूर्य व चंद्राचे गुरुत्वाकर्षण व पृथ्वीवर कार्यरत असलेल्या केंद्रोत्सारी प्रेरणा यांच्या एकत्रित प्रभावामुळे सागरी जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती. तर घट म्हणजे ओहोटी. हे लक्षातच ठेवा. वाढ म्हणजे भरती आणि घट म्हणजे ओहोटी. समोर बघूया आपण. भूखंड म्हणजे महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न विचारले आहे आपल्याला MPSC मध्ये. भूखंड म्हणजे भूखंडाचा सागरी जलाखालील बुडलेला मंद उताराचा भाग किंवा सागर तळाचा सर्वात उथळ भाग. याचा विस्तार किनाऱ्यापासून 200 मीटर खोलीपर्यंत होतो. महिना म्हणजे काय बघूया. चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यास लागणारा कालावधी. महिना म्हणजे काय, तर चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यास लागणारा कालावधी. इंग्रजी कॅलेंडरमधील जानेवारी, फेब्रुवारी इत्यादी महिने चंद्राच्या कक्षीय गतीशी संबंधित नसतात. हे लक्षात राहू द्या. इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी इत्यादी महिने चंद्राच्या कक्षीय गतीशी संबंधित नसतात. लाटा बघूया. लाटा म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे होणारे ऊर्जेचे वहन. हे लक्षात राहू द्या. लाटा म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे होणारे ऊर्जेचे वहन. ऊर्जेचे वहन होताना ज्या माध्यमातून वहन होते त्यामध्ये बदल होतात. अशा बदलामुळे सरासरी पातळी काही भागात उंचावली जाते, तर उंचावलेल्या दोन्ही बाजूस खोलगटपणा येतो. सागरी पृष्ठभागावर वाऱ्याच्या आघाताने लाटा निर्माण होतात. येथे वहन ऊर्जेचे होते, माध्यमाचे नाही. हे लक्षात राहू द्या. सागरी पृष्ठभागावर वाऱ्याच्या आघाताने लाटा निर्माण होतात. लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुषांचे प्रमाण. हे प्रमाण पुढील प्रमाणे काढतात. हे महत्त्वाचं, लक्ष द्या. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुषांचे प्रमाण. लक्षात राहू द्या. हे लक्षात घ्या. लिंग गुणोत्तर म्हणजे प्रदेशातील स्त्रियांची एकूण संख्या भागिला प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या गुणिला 1000. हे सूत्र लक्षात राहू द्या. लिंग गुणोत्तर प्रमाण दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे असलेले प्रमाण या स्वरूपात सांगितले जाते. हे लक्षात राहू द्या. लिंग गुणोत्तर प्रमाण दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे असलेले प्रमाण या स्वरूपात सांगितले जाते. उदाहरणार्थ, भारतात दर हजारी पुरुषामागे 933 स्त्रिया आहे
लोकसंख्या म्हणजे काय? एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वेळी असलेली एकंदर लोकांची संख्या. बघा, लोकसंख्या म्हणजे काय? एखाद्या प्रदेशातील विशिष्ट वेळी असलेली एकंदर लोकांची संख्या. लोकसंख्येची गुणवत्ता बघूया. एखाद्या प्रदेशातील लोकांचे आरोग्य, साक्षरता, शैक्षणिक उन्नती, सांस्कृतिक विकास, राहणीमान इत्यादीच्या आधारे त्या प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते. लोकसंख्येची रचना बघूया. लोकसंख्येची रचना, लोकसंख्येची गुणवत्ता, लोकसंख्या, लिंग गुणोत्तर हे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारलं आहे आणि भूगोलमध्ये सुद्धा. म्हणून आपल्यासाठी फार महत्त्वाचा बनतंय हा टॉपिक. लोकसंख्येची रचना. एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येतील घटकांचे प्रमाण म्हणजे लोकसंख्येची रचना होय. असे घटक वेगवेगळ्या प्रकाराने विचारात घेतले जातात. एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येतील जन्म मृत्यूदर, स्त्री पुरुष प्रमाण, ग्रामीण नागरी प्रमाण, व्यवसायानुसार विभागणी, वयोगटानुसार विभागणी व लोकसंख्येची वाढ होण्याचे प्रमाण या गोष्टीवर लोकसंख्येची रचना अवलंबून असते. विश्व बघूया. ही एक सर्वसमावेशक संकल्पना आहे. यात खालील गोष्टीचा समावेश होतो. वर्तमान व भूतकाळात अस्तित्वात असलेले आणि भविष्यात अस्तित्वात येऊ शकतील असे पदार्थ, पदार्थाच्या दरम्यान जवळजवळ पोकळीच्या स्वरूपात असलेले अवकाश, सर्व ऊर्जा, अनादि अनंत असा काळ, शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतर प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा पंधरवडा. या काळात चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग दररोज वाढत जातो. हे लक्षात राहू द्या. प्रकाशित भाग दररोज वाढत जातो. सरोवर बघूया. जमिनीवरील सखल खोलगट भागात नैसर्गिकरित्या तयार झालेला पाण्याचा साठा. हे लक्षात राहू द्या. सरोवर म्हणजे काय? तर जमिनीवरील सखल खोलगट भागात नैसर्गिकरित्या तयार झालेला पाण्याचा साठा. बहुतेक सरोवरातील पाणी गोड असते, तर काही सरोवरे खाऱ्या पाण्याचीही असतात. सागर, समुद्र बघूया. जमिनीने पूर्णतः किंवा अंशतः वेढलेल्या खाऱ्या पाण्याचा साठा. हे लक्षात राहू द्या. सागर किंवा समुद्र म्हणजे काय? तर जमिनीने पूर्णतः किंवा अंशतः वेढलेल्या खाऱ्या पाण्याचा साठा. पूर्णपणे जमिनीने वेढलेल्या सागरास भूवेष्टित सागर म्हणतात. हे लक्षात राहू द्या. पूर्णपणे जमिनीने वेढलेल्या सागरास भूवेष्टित सागर म्हणतात. किनारपट्टीच्या भागातील सागर हे महासागराचेच भाग असतात. सागरी गर्ता बघूया. महत्वाचा आहे. सागर तळातील लांबट, अरुंद, खूप खोल व तीव्र उताराचे भाग. बघा, सागरी गर्ता म्हणजे काय? तर सागर तळातील लांबट, अरुंद, खूप खोल व तीव्र उताराचे भाग यांची खोली 8,000 मीटर किंवा त्याहीपेक्षा जास्त असते. हे बहुधा खंडांपासून जवळ असतात. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ताची खोली 11,034 मीटर आहे. हे लक्षात राहू दे. यावर प्रश्न विचारले आहे आपल्याला. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ताची खोली 11,034 मीटर आहे. यावर प्रश्न असतात की मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे असं विचारलं जातात. सागरी डोह बघूया. सागरी डोह म्हणजे सागर तळावरील मर्यादित विस्ताराचा खोल व तीव्र उताराचा भाग. याची खोली 6,000 मीटरपर्यंत असू शकते. सागरी निक्षेप बघूया. सागर तळावर संचयन झालेले सागरी अवसाद यात साधारणतः 30% किंवा त्याहून अधिक सागरी जीवांचे कवचांचे भाग असतात. सागरी पठारे म्हणजे सागर तळावरील सपाट माथा असलेले उंचवटे. सागरी पर्वत बघूया. सागरी पर्वत, सागर तळावरील जलमग्न पर्वत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे व सर्वात लांब असे भूरूप हे जलमग्न पर्वत ज्वालामुखीय प्रक्रियेतून तयार झाले आहेत व त्यांची एकत्रित लांबी सुमारे 50,000 किलोमीटर इतकी आहे. हा पर्वतीय भाग म्हणजे जगातील सर्वात मोठे व सर्वात जास्त तीव्रतेचे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. सागरी मैदान बघूया. सागरी मैदान, सागर तळाचा सपाट व सखल भाग याची खोली साधारणतः 2,000 ते 6,000 मीटरपर्यंत व उतार एकास 1,000 असतो. याचा अर्थ 1 किलोमीटर अंतरास फक्त 1 मीटर इतका उंचीतील फरक असतो. सामुद्रधुनी हे महत्वाचे आहे आपल्याला. दोन सागरांना जोडणारा चिंचोडा भाग, उदाहरणार्थ भूमध्य सागर व अटलांटिक महासागरात जोडणारी जिब्राल्टरची सामुद्रधुनी. हे लक्षात राहू द्या. यावर प्रश्न विचारले आहे. जिब्राल्टरची सामुद्रधुनी कोणत्या दोन सागरांना जोडते? तर भूमध्य आणि अटलांटिक महासागरात जोडते. साक्षरता प्रमाण म्हणजे काय? लोकसंख्येतील साक्षर लोकांचे प्रमाण. साक्षरता शेकड्यात सांगितली जाते. ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येते अशा व्यक्तीला साक्षर म्हणतात. सेल्वा, विषुववृत्तीय सदाहरित वने. सेल्वा हा शब्द पूर्वी दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वनांसाठी वापरला जात असे. मात्र अलीकडे याचा वापर सर्वच विषुववृत्तीय सदाहरित वनांकरिता केला जातो. स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था हे आपण कुठं ऐकलं आहे? तर पॉलिटीमध्ये ऐकलं आहे. बघा, पॉलिटीमध्ये सुद्धा आहे आणि भूगोलमध्ये सुद्धा दिलं आहे. समोर बघूया. एखाद्या गावातील किंवा शहरातील लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालवली जाणारी व त्या गावाचे कामकाज बघणारी स्थानिक पातळीवरील संस्था.
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, तर एखाद्या गावातील किंवा शहरातील लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालवली जाणारी व त्या गावाचे कामकाज बघणारी स्थानिक पातळीवरील संस्था. हे लक्षात राहू द्या. उदाहरणार्थ ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी अशा संस्थांमार्फत वाहतूक, आरोग्य, पाणी पुरवठा अशा सोयी लोकांना पुरवल्या जातात व नागरिकांकडून कर घेतला जातो. क्षारता म्हणजे काय, तर पाण्यातील क्षारांचे प्रमाण, सागरी जलातील क्षारांचे प्रमाण दर हजारी अशा स्वरूपात सांगितले जाते. सर्वसाधारणतः सागरी जलाचे क्षारता प्रमाण 35 इतके आहे. म्हणजेच 1000 ग्राम पाण्यात 35 ग्राम क्षार आहे. हे लक्षात राहू द्या. 1000 ग्राम पाण्यात 35 ग्राम क्षार आहे. या ठिकाणी आपलं 7वीचा भूगोलचं पुस्तक संपतो. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.